मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशला म्हणते, आकाश, अरे महिन्याभरापूर्वी आत्यांचे काय रिपोर्ट आले होते हे तू पाहिलं असेल ना रे. मग आता आकाश म्हणतो, हो भूमी, मी पाहिलंय. मग घरातील सर्वजण भूमीकडे पाहत राहतात. तेव्हा आजींची तब्येत पण बरी नसते. आजकाल आपण त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं, असं भूमी पुन्हा म्हणते. आकाशच्या मनात विश्वास संपादन भूमी करत असते आणि म्हणते की तुला एक सांगू आकाश, अरे अजून काय झालं, मी सगळ्यांच्या आवडीचं जेवण न बनवता जे सर्वांसाठी हेल्दी आहे ना तेच बनवलं, भेंडीची भाजी आणि चपाती. आणि ही भेंडीची भाजी ना रागिणीला अजिबात आवडत नसते. मग आता भूमी अगदी तळमळीने आकाशला सांगण्याचा प्रयत्न करते, आकाश, अरे जर रे आवडलं नाही तरी हे आपण खाल्लं पाहिजे ना, कारण आपल्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे. हे तळीव पदार्थ जास्त नाही खाल्ले पाहिजे. आंबट गोड हे पदार्थ आपण टाळले पाहिजे, बरोबर ना आकाश. सर्वांचं आरोग्य हेल्दी राहण्यासाठी मी जीवाचा हाटापिटा करून हे सगळं बनवलंय आकाश. आता मी घराची सर्व सूत्र हातात घेतली ना आणि मी जबाबदारी घेतली ना म्हटल्यावर मला हे करावंच लागेल ना. तेव्हा तो म्हणतो, हो. पौर्णिमा, अभिजित, त्याचबरोबर रागिनी हे तिघेही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्यांच्या आवडीचं जेवण काही आज बनलेलं नसतं घरात. मग नंतर पौर्णिमा रागातच विचारते, काय ग, आता आम्ही हे खायचं का? परंतु आईंसाठी वेगळं काहीतरी करायचं ना उकडलेलं, मग आम्हाला हे कशाला खायला लावतीयेस तू? मग आता भूमी लगेच पौर्णिमाला म्हणते, काय करू सांग बरं, मी करू काय तूच सांग. आता हेल्दी बनवूच नको का मी हे जेवण? अगं सगळं काही अनहेल्दी बनवू का? आता उद्यापासून ना पौर्णिमा तूच सांग बाई, मला काय बनवू काय नको ते. बर्गर बनवू, पिझ्झा बनवू, तू सांग तुला काय हवं ते, मी बनवते हा तुझ्यासाठी. पण आकाश, मी तुला आत्ताच सांगते हा, सगळ्यांच्या तब्येतीची जबाबदारी घेण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. पण हे जर असं तुम्हाला तळीव वगैरे खायचं असेल ना आणि जर तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची असेल ना, तर खाली काही झालं तर मग ती माझी जबाबदारी नसेल हा आकाश. तेव्हा आकाश भूमीकडे पाहतच राहतो की माझ्या भूमीला सगळ्यांची किती काळजी आहे आणि सर्वजण मात्र तिलाच बोलत असतात. आता भूमी पार रडकुंडीला येते आणि म्हणते, आकाश, जर आता सर्वांच्या आवडीचं जेवण यांना जर हवंच असेल ना तर आणते बाबा, मी सगळ्यांच्या आवडीचं जेवण आणते. कुणाला पिझ्झा, कुणाला बर्गर, त्याचबरोबर कुणासाठी तळीव पापड वगैरे सगळे येते हा घेऊन, असं म्हणून ती आतमध्ये जायला निघते. तेव्हा सर्वजण आता भूमीकडे पाहतच राहतात. माझी कुणाला काही पडलीच नाही असं म्हणून भूमी रडतच जेव्हा आतमध्ये जायला निघते ना तेव्हा आकाश म्हणतो, थांब भूमी. मग आता भूमी खूपच खुश होते आणि गालातच हसते, कारण आकाशने तिला थांबवावं अशी तिची इच्छा असते आणि बरोबर आकाशने आता तिला थांबवलेलं असतं. तेव्हा रागिनी, अभिषेक आणि त्याचबरोबर पौर्णिमा हे तिघेही आता आकाशकडे पाहत राहतात, कारण त्याने भूमीची साईड घेतलेली असते. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं करण्याची गरज नाही भूमी. अगं सगळ्यांच्या आरोग्यासाठी जे चांगलं असेल ना तेच या घरात इथून पुढे बनेल आणि स्पेशली आईसाठी जे काही हेल्दी आहे तेच यापुढे या घरात बनवायचं. मग आता रागिनीला खूपच राग येतो, कारण आता हा आकाश सुद्धा भूमीच्या बाजूने झाला आणि तिच्याच बाजूने बोलतोय. त्या भेंडीची भाजी त्याचबरोबर पोळी खावी लागणार या विचाराने रागिनीच्या रागाचा पारात चढतो. तेव्हा तिचा हा राग पाहून भूमी मात्र गालातच हसते. तेव्हा भूमी आता आकाशला म्हणते, आकाश, बरं ठीक आहे, आता तू म्हणतोस ना मग सगळेजण नक्की ऐकतील हा, पण ह्या कुणाचं का ऐकेना, यांची तब्येत महत्वाची आहे आपल्यासाठी, बरोबर ना आत्या, हे घ्या. असं म्हणून ती पुन्हा एकदा रागिनीला ती भेंडीची भाजी वाढते आणि तिच्याकडे पाहून गालात हसत असते, कारण रागिनीला आता तिने चांगलं सुतासारखं सरळ केलेलं असतं आणि तिचा डाव तिच्यावरच पलटवलेला असतो. तेव्हा पौर्णिमा आणि अभिषेकची तर बोलतीच बंद होते. मग भूमी आता पुढे म्हणते, पौर्णिमा, अगं पोळ्यांचं देतेस का ग? तेव्हा आता अभिषेक स्वतःहून तो पोळ्यांचा डबा तिच्याकडे देतो. तेव्हा आता आकाश भूमीकडे पाहतच राहतो. माझी भूमी सर्वांच्या तब्येतीची किती काळजी घेतीये, परंतु त्या बिचारीचंच कुणी ऐकत नाही. भूमी पुन्हा एकदा आकाशच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू त्यामध्ये ती यशस्वी सुद्धा होत असते. त्याच वेळी आता ती म्हणते, करा सर्वांनी जेवायला सुरुवात करा बरं आता.
मग आता रागिनी रागातच अजून तिच्याकडे पाहते. तेव्हा ती म्हणते, आत्या अहो तुम्हाला घास भरवू का, तुम्ही खाताय आता. मग आता लगेच ताट पुढे सरकवत ती आता स्वतः खाऊ लागते. आता तिच्या घशातून घाससुद्धा खाली उतरत नसतो, परंतु आता आकाश समोर असल्यामुळे आता आत्याचाही म्हणजे रागिणीचाही नाईलाज होतो. आता भूमीने चांगलीच रागिणीची खोड मोडलेली असते आणि ती गुपचूप आता खाऊ लागते. त्याच वेळी आता तेथे मानसी येते आणि समोर भूमीला पाहताच तिला खूप आनंद होतो. तेव्हा ती म्हणते, ताई अगं तू आलीस. मग आता भूमी म्हणते, हो मी परत आले, ये ना. असं म्हणून त्या दोघीही एकमेकींना अगदी घट्ट मिठी मारतात. दोघींना एकमेकींना भेटून खूपच आनंद झालेला असतो आणि मानसीला तर खूपच आनंद होतो, कारण आपली भूमीताई पुन्हा इकडे राहायला आली हे पाहूनच ती खुश होते. तर तुझी टूर कशी झाली असं आता भूमी विचारते. तेव्हा मानसी म्हणते की माझी टूर एकदम छान झाली, पण मला एक सांग ताई, तू पुन्हा नाही जाणार ना ग. त्याच वेळी भूमी म्हणते नाही. असं म्हणून दोघीही एकमेकींना पुन्हा मिठी मारतात. तेव्हा हळूच आता भूमी तिच्या कानात सांगते की परत जाण्याचा प्रश्नच येत नाही अगं म्हणू. माझ्या जे हक्काचं आहे ना ते मी मिळवायला आली आहे आणि इथल्या खोट्या लोकांचा पर्दाफाश करायला मी आली आहे. तेव्हा मानसीला आता खूपच आनंद होतो की आपली भूमिताई पुन्हा आली. आता पुन्हा एकदा स्वतःच्या हक्कांसाठी लढणार. त्याचबरोबर या खोट्या लोकांचा म्हणजे या अभिषेकचा, या रागिणीचा, पौर्णिमाचा खोटा चेहराही नक्कीच आकाशसमोर उघड करणार. इकडे भूमी आता रूममध्ये असते. तेव्हा माधवरावांचा तिला फोन येतो. तेव्हा ती तिला तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगतात. ती म्हणते, हो बाबा मी माझ्या तब्येतीची अगदी व्यवस्थित काळजी घेते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि खोट्या लोकांचा हा खोटा चेहरा मी लवकरच आकाशसमोर उघड करणार आणि माझ्या विरोधात ज्या खोट्या कारवाया होत आहेत ना त्यांनासुद्धा मी अगदी पुरून उरणार. बाबा ऐका ना, माझ्या फोनची बॅटरी कमी आहे, मी जरा तुम्हाला नंतर कॉल करते हां. हो, प्रशांतने दिलेलाच माझ्याकडे फोन आहे, पण त्याची ना सारखी बाबा बॅटरी उतरत असते. मी तुम्हाला अगोदर बॅटरी चार्ज करते आणि मग नंतर फोन करते, चालेल ना बाबा. असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि हेच नेमकं बोलणं आकाश सगळं काही ऐकतो. त्याच वेळी आता मनू ही तेथे येते आणि विचारते, जिजू तुम्ही इथे. मग आता तो काहीही बोलत नाही, एकदम शांत असतो आणि भूमीचं बोलणं फक्त ऐकत असतो. त्याचवेळी भूमी आता हळूच आकाशकडे पाहते आणि मानसीला विचारते, काय ग मानसी. म्हणू ऐक ना गं, मला एक सांग, हा फोन ना मला सारखा त्रास देतोय, म्हणजे त्याचा स्पीकर खराब आहे, त्याचबरोबर बॅटरीसुद्धा लो झाली आहे. आणि ऐक ना अगं 5-6 हजारात मिळेल ना असा फोन मला हवाय गं. तुला आणि अथर्वला चांगलं कळतं ना गं फोनमधलं, म्हणजे कसे फोन घ्यायचे कसे नाही. मला सांग ना ग एखादा 5-6 हजारात फोन मिळेल तो. असं म्हणून दोघीही आता हळूच आकाशकडे पाहत असतात. त्याचवेळी मनू आता म्हणते, अगं 5-6 हजारात फोनची बॅटरी तरी येते का चांगल्या फोनची. ऐक ना, जर तुला चांगला फोन म्हणजे स्मार्टफोन घ्यायचा असेल ना ताई, तर एखादे 20,000 रुपये तरी लागतील ग तुला. त्याचवेळी भूमी म्हणते, अगं एवढे 20,000 रुपये द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत ग, पण EMIवर वगैरे भेटतो की नाही आपण पाहूयात हा. मग आता मनू म्हणते, ठीक आहे पाहूयात आपण, तुझ्यासाठी एक चांगला फोन घेऊ आपण, EMIवर घेऊ. मग हे सगळं बोलणं आकाश ऐकत असतो आणि भूमी त्यालाच ऐकवण्यासाठी हे सगळं बोलत असते. त्यानंतर आता मी अथर्व बरोबर या फोनविषयी बोलून बघते, आपण करूयात काहीतरी असं म्हणून ती म्हणते, अगं मी आल्यापासून अथर्वला नीट भेटले नाही, जाऊ का गं मी माझ्या रूममध्ये ताई आता. मग म्हणू हो की जा जा त्याला भेट अगोदर. असं म्हणून ती आता तिला पाठवून देते. त्याचवेळी आता भूमी आपलं काम करू लागते. मग आकाश हा भूमीजवळ येतो आणि तिला विचारतो की भूमी अगं तुझ्या फोनचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे आणि तू मला सांगितलं नाही, असं का केलं. मग आता भूमी म्हणते, आकाश अरे प्रत्येक गोष्ट ही बायकोने नवऱ्याला सांगायची असते का रे. अरे नवऱ्याने सुद्धा काही गोष्टी अशा समजून घ्यायच्या असतात ना, समजून उमजून घ्यायच्या असतात ना, म्हणजे त्याचं थोडं बायकोकडे लक्ष असलं पाहिजे ना, आपल्या बायकोला काय हवं काय नको, तिचा फोन कसा आहे, ती बेसिक गोष्टी तरी. मग आता आकाश म्हणतो, भूमी आणि कसं आहे ना आकाश, जंगलामध्ये माझा फोन हरवला होता हे तुला माहिती होतं ना, मग तू आपणहून स्वतःच्या बायकोला फोन द्यायला नको का. तू मला जर असा फोन दिला असता तर मलाही बरं वाटलं असतं ना.
पण ठीक आहे आकाश, तुझ्या लक्षात राहिलं नसेल तर ठीक आहे, अरे माझी काहीही हरकत नाही, असं म्हणून ती पोटाला हात लावते आणि म्हणते, बाळा तू पाहिलंस ना रे आता, बघ ना तू आता, बघ तुझ्या बाबांचं ना तुझ्या आईवर अजिबात लक्ष नाही आहे आणि आईवर अजिबात प्रेम नाही आहे बाबांचं. कारण अगोदर ना सर्व काही गोष्टी मला न मागता न सांगता सगळ्या मिळायच्या आणि असे खूप सरप्राइजेससुद्धा मिळायचे. पण आता ते खरंच काहीच होत नाही. त्यानंतर आता भूमी म्हणते की अरे बाबांना आई आवडीनिशी झाली आहे असं मला वाटतंय. आता बाबांनाचं आईवर प्रेम नाही आहे हे मी समजू शकते बाळा, परंतु बाळावर सुद्धा प्रेम नाही आहे. मी कसं सहन करू शकते असं म्हणून आता ती आकाशकडे पाहते. तेव्हा आकाशला खूप वाईट वाटतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर भूमी मात्र आता आकाशला असं बोलून गालातच हसते. त्या दिवशी पौर्णिमा आणि रागिनी या दोघीही आता हॉलमध्ये येत असतात. तेव्हा पौर्णिमा हळूच आता रागिनीला म्हणते, रात्री तर न आवडीचं जेवण आपल्याला भूमीने खायला घातलं आणि आता नाश्त्यात काय केलं आहे काय माहीत. रागिनी आता डायनिंग टेबलवर बसते आणि अथर्व, मानसी आणि आजीला गुड मॉर्निंग असं म्हणते. तेवढ्यातच भूमी आता तेथे येते आणि रागिनीला लगेच कोरा चहा देते. मग आता तो चहा पाहून आता रागिनीला संताप होतो. तेव्हा ती आता म्हणते, मला दुधाचा चहा लागतो सर्वांसारखा, तुला माहीत आहे ना भूमी. मग आता भूमी म्हणते, काळा चहा तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, तो पण बिना साखरेचा, त्यामुळे तुम्ही आजपासून फक्त हाच घ्यायचा, कारण तुमचं आरोग्य जपणं ही माझी जबाबदारी आहे. तेव्हा सर्वजण आता भूमीकडे पाहू लागतात. मग आता रागिनी म्हणते, भूमी हे जरा अति होते असं वाटत नाही का ग तुला? त्यावेळी भूमी म्हणते, हो जरा नाही वाटत, खूप जास्त करतेय मी. मानसी आता हसू लागते. मग नंतर भूमी आता म्हणते, कसं आहे ना, डावपेच हे सर्वांनाच आखता येतात आणि सगळेच खेळू शकतात, पण सहसा कुणी असं खेळत नाहीत. पण आता तुम्ही काही पर्यायच ठेवला नाही ना, मग मी तरी काय करणार? तेव्हा रागिनी आता विचारते, काय ग कसले डावपेच, नक्की काय बोलतीये तू, मला नाही कळत. मग भूमी हसूनच तिला उत्तर देते की हो फक्त तुम्ही चहा पिऊन घ्या, कारण तो गार होतोय ना. कसं आहे ना, बिना साखरेचा चहा आहे, त्याचबरोबर तो काळा चहा आहे आणि मग थंड झाला ना की तो खूपच बेचव लागेल, त्यामुळे प्लीज तुम्ही अगोदर चहा पिऊन घ्या आणि मग नंतर आपण बोलू, असं गोड शब्दात उत्तर देत आता रागिनीची चांगलीच ती जिरवते. त्याचवेळी आता पौर्णिमाला ती लगेच दूध देते. मग आता पौर्णिमा रागातच विचारते, काय ग मला दूध कशाला देते, मला नको आहे हे दूध. तेव्हा भूमी आता म्हणते, अगो तुला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे, इथून पुढे ना तू चहा प्यायचा नाही, चहा पिला की मग ॲसिडिटी होते, त्यामुळे इथून पुढे चहा बंद म्हणजे बंद. तेव्हा आता अथर्व आणि मानसी मात्र आता पौर्णिमाकडे पाहतच राहतात. तर पौर्णिमा आता खूप संतापते. मग आता मानसी गालातच भूमीकडे पाहून हसते, कारण भूमीने आता एक एक करून सगळ्यांची चांगलीच जिरवायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर भूमी म्हणते, तुझं जर पित्त खवळलं ना पौर्णिमा, तर तू बाकी सगळ्यांच्या डोक्याला सुद्धा ताप देतेस, त्यामुळे सकाळी उपाशी पोटी ना आता तुझा चहा बंद हा, दूध म्हणजे तू दूधच घ्यायचं आहेस, मग तुला पण असं शांत वाटेल आणि तुझं डोकं सुद्धा शांत होईल. त्यानंतर भूमी आता पौर्णिमाला म्हणते, हे बघ दुधामध्ये ना जरा जास्त साखर टाकली आहे, तू कशी कडवड बोलतेस ना नेहमी नेहमी, आणि मग दुधामध्ये साखर टाकल्यानंतर दूध गोड होतं आणि मग दुधामुळे तुझ्या तोंडाला सुद्धा गोडी येईल आणि तू चांगलं बोलशील. तेव्हा तेथे कॉफीचा मग असतो. त्यावेळी रागिनी विचारते, काय ग ही कॉफी कोणासाठी आहे? मग आता भूमी म्हणते, चहा गार होतोय ना तुमचा, तुम्ही अगोदर चहा घ्या. त्याचवेळी आता पौर्णिमा रागात विचारते, काय ग तू कधीपासून कॉफी घ्यायला लागलीस ग? मग आता भूमी म्हणते, अगं शांत बस ना पौर्णिमा जरा, तुझं पित्त खवळेल आणि मग तुला त्रास होईल आणि आमच्याही डोक्याला तू ताप देशील. त्याचवेळी आता तेथे पारितोष येतो आणि मग नंतर तो म्हणतो, गुड मॉर्निंग भूमी. तेव्हा ती आता गुड मॉर्निंग असं म्हणून त्याला म्हणते, ये ना पारितोष घरामध्ये. तेव्हा तो घरात येतो आणि तेथे बसतो. तेव्हा भूमी म्हणते, अरे हे बघ मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमाला खूपच राग येतो. त्या दोघीही एकमेकींना लगेच इशारे करू लागतात. मग पौर्णिमा म्हणते, अहो आई तुम्हाला माहिती आहे का, या भूमीने कॉफी आणली म्हटल्यावर हिला माहीत होतं की तो येणार आहे म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, पण आता कसले नवीन डावपेच आखता येत ना काय माहीत.
त्याच वेळी आता आकाश तिथे येतो, सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणतो आणि समोर पारितोषला पाहतो. म्हणतो की अरे पारितोष, तू सकाळी सकाळी इकडे कसा आलास, काय काम काढलंस? मग आता पारितोष उठतो आणि आकाशला अगोदर मिठी मारतो. दोघेही एकमेकांना गुड मॉर्निंग असं म्हणून पुन्हा भेटतात आणि मग तो म्हणतो बसणार आहे. तेव्हा पारितोष तिथे बसतो. मग तो म्हणतो की अरे मी सकाळी सकाळी लवकर आलो, कारण आपल्याला आपला बिझनेस पुढे न्यायचा आहे, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. आणि मग कसं आहे ना, तुझ्या बाजूने नॉमिनी कोण असणार, माझ्या बाजूने नॉमिनी कोण असणार, हे आपल्याला ठरवायला नको का? आणि मी ना तुझ्या बाजूने तुझ्या बायकोचं नाव लिहिले, ठीक आहे ना? पण तेव्हा आकाश हो असं म्हणतो. तर रागिणीला आता ते ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाते आणि नॉमिनी म्हणून आता भूमीचंच नाव, असं तिच्या मनात विचार येतो. भूमी मात्र रागिणीकडे पाहून आता हसत असते. त्याचवेळी पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती रागातच आता उठते आणि म्हणते असं कसं, नॉमिनी म्हणून भूमिताईचं नाव कसं घेतलं आकाशच्या पाठोपाठ? आणि हे कसं शक्य आहे? भूमिताईने डिवोर्स केस फाईल तिथे कोर्टामध्ये दिली आहे म्हटल्यावर भूमिताई नॉमिनी कशी होऊ शकते, असा प्रश्न ती सर्वांना करते. तेव्हा आकाश आणि भूमी हे रागातच तिच्याकडे पाहू लागतात आणि मग नंतर भूमी पुढे येते आणि म्हणते काय ग पौर्णिमा, असं काय करते? मी तुला म्हटलं ना थंड दूध पे म्हणून आणि जरा गोड साखरेचं दूध पे म्हणून, कारण तुला याची गरज आहे, तुझं पित्त ना लगेच खवळतं. अगं मी तुला काय म्हणतेय, मी फक्त डिवोर्सची नोटीस दिली आहे, आमचा डिवोर्स झाला नाही अजून आणि तोपर्यंत मी आकाशची बायको आहे. तेव्हा आकाश आता इकडे पारितोषला म्हणतो तू कॉफी पिऊन घे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि पौर्णिमा तुला माहीत नाही का, आकाश अजून माझा नवरा आहे आणि त्याच्या होणाऱ्या बाळाची मी आई आहे आणि नॉमिनी कुणाला करायचं हे फक्त आणि फक्त आकाशच्या मनावर आहे, हो की नाही? असं म्हणून ती पौर्णिमा आणि रागिणीकडे पाहते. तर पौर्णिमा आता डोक्यालाच हात लावते. त्याचवेळी भूमी आता आकाशकडे जाते आणि त्याला विचारते आकाश, अरे तुला चालेल ना मी नॉमिनी असेल तर? कारण जर तुला चालत नसेल तर आपलं बाळसुद्धा यातून बेदखल होईल. तेव्हा आता आकाश काय उत्तर देतोय याकडेच रागिणीचं आणि पौर्णिमाचं लक्ष असतं. त्यांना असं वाटत असतं की आकाशने हे नाव बेदखल करावं. परंतु आता आकाश भूमीला म्हणतो अगं भूमी तू असं का बोलतेस, असं बोलू नकोस ना, आपलं बाळ आहे ना तुझ्या पोटात. त्यावेळी आता रागिणी मनातच विचार करते, ही भूमीना पुन्हा इमोशनल कार्ड प्ले करते आणि आकाश त्या इमोशनल कार्डलाच आता बळी पडणार, असं म्हणून रागातच ती भूमीकडे पाहते. परंतु आता तिचाही नाईलाज असतो. भूमी म्हणते अरे आकाश, या डीलमुळे लाखो करोडोंचा महाजन गारमेंटला फायदा सुद्धा होणार आहे. सगळ्या डीलमध्ये जर नॉमिनी दुसरा कुणी असेल आणि त्याने गैरफायदा घेतला तर नुकसान माझं आणि माझ्या बाळाचं आहे ना आकाश, आणि म्हणूनच मी हे म्हणतेय. त्यावेळी आता सारखं बाळाचं नाव घेऊन भूमी आकाशला अगदी इमोशनल करत असते. तेव्हा पौर्णिमा आता रागातच भूमीकडे पाहते. रागिणीच्या तर तळपायाची अंग मस्तकातच गेलेली असते. तेव्हा ती रागातच भूमीला म्हणते अगं कुणी कसलाही गैरफायदा घेणार नाहीये आणि सतत हे असं आपल्या घरातील लोकांवर अविश्वास दाखवणं ना बंद कर आता. तेव्हा पौर्णिमा आता ओरडून ओरडून म्हणत असते तू कितीही प्रयत्न केले ना तरीही आकाश भाऊजी हे होऊच देणार नाहीये, कारण त्यांचा आम्हा सर्वांवर खूप विश्वास आहे, हो ना आई? असं आता पौर्णिमा रागिणीला विचारते. तेव्हा रागिणी म्हणते हो ना, नाहीतर काय, असं म्हणून रागातच दोघीही पुन्हा भूमीकडे पाहू लागतात. त्याचवेळी भूमी आता आकाशला विचारते आकाश, अरे तुला मला नॉमिनी करायचंय ना? नाही, तुझ्या मनाचा जर वेगळा काही तसा विचार असेल तर मला अगोदरच सांग आकाश, म्हणजे मला माझ्या वकिलाचा सुद्धा सल्ला घ्यावा लागेल ना. ऐक ना पारितोष, मला काय म्हणायचंय ते सगळं आपण हे होल्डवर ठेवायचं का जरा? तेव्हा पारितोष म्हणतो हो ठीक आहे, माझी काहीही हरकत नाहीये. कसं आहे ना, आपलं काम हे सुरू झालेलंच आहे, पण तुमच्यातला हा इशू तुम्ही अगोदर सॉर्ट आउट करा, हा जास्त महत्वाचा आहे. कारण तुम्ही आपसात बोला आणि मग ठरवा काहीतरी. तेव्हा आकाश आता म्हणतो नाही, त्याची काहीही गरज नाही, कारण भूमीच माझी नॉमिनी असेल, असं म्हणून आता तो सगळ्यांकडे पाहतो. त्यावेळी आता रागिणीला प्रचंड राग येतो की भूमी आता सगळं काही माझ्याकडून हिसकावून घ्यायला लागली. तेव्हा भूमी मात्र आता गालात हसते आणि रागिणी व पौर्णिमाकडे पाहते. तर मानसीला मात्र हसू येतं, कारण भूमिताईने अशी चाल खेळलेली असते ना, बरोबर आकाशला तिने आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं. एक एक करून रागिणीला आता ती सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करण्याचा विचार करत असते.
त्यावेळी आकाश आता म्हणतो, हे बघ मी तुला नॉमिनी केलं ना, घरातील कुणीही दुःखी होणार नाही याची काळजी मी घेईल आणि मला तुला हेच दाखवून द्यायचे भूमी, की सगळेजण तुझ्या बाजूने आहे, कुणीही तुझं असं वाईट चिंतत नाही आहे. मग आता भूमी म्हणते, तसं असेल ना आकाश तर मी सुद्धा खुश आहे, मी सुद्धा तुला काही प्रश्न विचारणार नाही. आणि मग आता रागिणीला खूप राग येतो. त्यावेळी आता तिच्या हातातून एक एक पत्ता असा निसटत चाललेला असतो. त्यामुळे आता ती रागातच भूमीकडे पाहते. ते आता पारितोष विचारतो, हे फायनल आहे ना आकाश आता? तेव्हा आकाश म्हणतो, हो हे फायनल आहे. त्यावेळी आता पारितोष म्हणतो, भूमी इथे साईन कर बरं. तेव्हा भूमी आता ते सर्व पेपर हातात घेते आणि रागिणीकडे पाहते. तेव्हा रागिणी मात्र पाण्याचा ग्लास तोंडाला लावते आणि पाणी न पिता रागातच भूमीकडे पाहते. मग भूमीसुद्धा आता एक गंमत करते. मुद्दामच ती रागिणीसमोर जाते आणि तिच्यासमोर जाऊनच ती आता त्या पेपरवर साईन करत असते. आता त्या दोघीही एकमेकींकडे रागातच पाहत असतात. भूमी मात्र एक एक डाव आता जिंकत चाललेली असते. आता सर्व पेपर साईन करून आता भूमी लगेच पारितोषकडे देते. तेव्हा पारितोष तिच्याकडे पाहतो आणि गालात हसतो, तर भूमी सुद्धा त्याच्याकडे पाहते आणि गालात हसते. आता पारितोष तिला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आणि पौर्णिमा या दोघीही अगदी शांत शांत असतात. तेव्हा आकाश, चल आता मी निघू का रे, असा आता पारितोष विचारतो. त्यावेळी आकाश म्हणतो, चल आपण एकत्र निघूयात, मी सुद्धा एका कामासाठी बाहेर चाललोय. त्यानंतर आता पारितोष पुढे जातो. तेव्हा आता भूमी म्हणते, आकाश अरे तू नाश्ता केला नाही, प्लीज काहीतरी खाऊन जाणार आहे. मग आता तो म्हणतो की नको अगं, मी काहीतरी बाहेर खाईल, असं म्हणून तो तेथून जातो. तेव्हा आजी आता खूप रडत असते आणि म्हणते, मानसी हे बघ मला माझ्या खोलीत नेऊन सोड, कारण मला आता हे नाही सहन होत, असं म्हणून आता लगेच आजी खूप रडू लागते. तेव्हा मानसी आजीला समजावते आणि लगेच खोलीत घेऊन जाते आणि त्या पाठोपाठ अथर्वसुद्धा जातो. त्यानंतर भूमी आता लगेच रागिणीजवळ येते आणि तिला म्हणते की अरे वा, काय झालं विषारी बी तुम्ही मातीत पेरायला गेलात, लाल मुंग्यांचं वारोळच लागलं ना तुमच्या हाताला, म्हणून ती आता रागिणीकडे पाहून खूप हसत असते. तेव्हा रागिणी डोळे वटारून भूमीकडे पाहते. पुढे आता भूमी म्हणते की काही उपयोग झाला नाही, आता त्या लाल मुंग्या आहेत ना त्या अंगावर चढतील आणि अशा कचाकच तुम्हाला डसतील. अहो नॉमिनीचं तर सोडाच हो, मी नावाला सुद्धा तुम्हाला काही मिळवू देणार नाहीये, असं म्हणून ती आता खूपच रागात रागिणीकडे पाहते. तर पौर्णिमाचाही नाईलाज होतो आणि ती आता काहीच करू शकत नसते, कारण भूमीने असा डाव जिंकलेला असतो ना जो यांच्या अगदी स्वप्नाच्या पलीकडचा असतो. कारण त्या दोघींनाही आता बरोबर खड्ड्यात घालून भूमी या घरची मालकीण बनणार असते आणि संपूर्ण प्रॉपर्टीची सुद्धा. तिला तिचं कुटुंब वाचवायचं असतं, कारण रागिणी तिच्या कुटुंबाच्या प्रगतीच्या आड येत असते. त्याचबरोबर सर्व संपत्ती पैसा हडपण्याचा प्रयत्न करत आकाशलाही आपल्या बाजूने गुंडाळण्याचा जो प्रयत्न करत असते, तोच भूमी आता महाजनांच्या घरी येऊन तिचा डाव उधळत असते. तर भूमी आणि रागिणी एकमेकींवरून नजर सुद्धा हटवत नसतात. त्यानंतर अभिजित आता तेथे येतो. त्यावेळी अभिजित रागिणी हे एकमेकांकडे पाहून काहीतरी इशारा करत असतात आणि मग अभिजित हा भूमीला आपलं तोंड न दाखवता लगेच रूममध्ये जात असतो. पण त्यांचा काहीतरी आता डाव शिजत असतो हे भूमीच्या बरोबर लक्षात येतं. रागिणी आता झालेल्या अपमानाचा बदला सहन करत डोळे बंद करून घेते आणि भूमीचा कसा बदला घ्यायचा हा विचार करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी ही आता पारितोषला फोन करते आणि म्हणते की रागिणी पटवर्धन विरोधात आपल्याला पुरावे सापडले आहेत. आता उद्या तो डॉक्टरही सापडेल आणि तो मेकॅनिक सुद्धा. आता काही केल्या ती रागिणी पटवर्धन काही वाचू शकत नाही आणि हेच सगळं बोलणं पौर्णिमा ऐकते आणि तिला मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे आता पौर्णिमा ही लगेच आता रागिणी आणि अभिषेकला सगळ्या या गोष्टीबद्दल सांगते. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की आई अगं बरोबर आहे, आता तो व्यंकट सगळं भांडं फोडणार. मग आता रागिणी लगेच व्यंकटला फोन करून सांगते सिटी हॉस्पिटलमधून काहीतरी रेकॉर्ड गायब करायचे आहेत. तेव्हा नेमकं सिटी हॉस्पिटलमध्ये आता भूमी तेथे जाते आणि तिच्या पाठोपाठ आकाशसुद्धा. आकाश आता व्यंकटला पकडतो आणि तुला कोणी रिपोर्ट गायब करायला सांगितले ते अगोदर सांग, असं म्हणतो. तेवढ्यातच रागिणीचा फोन व्यंकटच्या मोबाईलवर सारखा येत असतो आणि मग त्या फोनकडे आकाश पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.